भारत जपान दरम्यान नवी दिल्ली इथं आयोजित शिखर परिषद संपन्न। दोन्ही देशांदरम्यान बुलेट ट्रेन संरक्षण सामुग्रीबाबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार। पॅरिस इथे सुरू असलेल्या हवामान बदलासंदर्भातील जागतिक परिषदेचा आज होणार समारोप। करारावर एकमत होण्यासाठी प्रयत्न सुरू। मे 2017 पर्यंत कृषी उत्पादनाचा राष्ट्रीय बाजार तयार करणार। सर्व शेतकऱ्यांना मातीचा दर्जा सांगणारं मृदा स्वास्थ्य कार्ड देण्यात येणार। केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांची लोकसभेत माहिती। नवी दिल्लीत 10 वर्षापेक्षा जास्त जुन्या डिझेल वाहनांच्या परवान्यांचं नूतनीकरण होणार नाही। राष्ट्रीय हरित लवादानं दिले आदेश। राज्यातील 11 रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। शहापूर मुरबाड कर्जत खालापूर खोपोली असा नवा राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात येणार। फिसाईननं मॅगी नूडल्स विरोधात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं नेस्ले इंडिया आणि महाराष्ट्र सरकारला स्पष्टीकरण मागितलं। पुढची सुनावणी येत्या 13 जानेवारीला होणार। शिर्डी विमानतळाचं काम मार्गी लागण्यासाठी महाराष्ट्र विमान विकास कंपनीला नोडल एजन्सी म्हणून नेमण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना। स्थूल अंतर्गत उत्पादनात 2% वाढ साध्य करण्यासाठी राज्याचं अर्थ खातं चतुःश्रुती अंमलात आणणार। अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती। राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन। बीडमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित। जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करण्यासाठी शिवसेना आणि जैतापूर प्रकल्प विरोधी हक्क समिती यांचा आज मोर्चा आंदोलन। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन। स्मार्ट सिटीची निवड करताना नियम निकषांचं पारदर्शीपणे पालन करण्यात आल्याचा नगरविकास विभागाचा स्मार्ट सिटी निवड आक्षेपावर खुलासा। पुणे स्मार्ट सिटी आराखड्याबाबत 14 डिसेंबरच्या आत निर्णय घ्या। राज्य सरकारचा पुणे मनपाला आदेश। 14 डिसेंबर रोजी मनपाची विशेष सभा। साखर कारखान्यांना एफआरपीची 80% रक्कम आता तर उर्वरित 20% रक्कम हंगाम संपण्यापूर्वी दिली जाईल। मुख्यमंत्र्यांची ग्वाही। राज्यातल्या 31 रुग्णालयांमध्ये लवकरच डायलिसिस केंद्र उभारण्यात येणार। सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांची विधानसभेत माहिती। ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांचं दीर्घ आजारानं निधन। आज सकाळी पुण्यात मालवली जीवनज्योत। बुडीत कर्ज प्रकरणी बँकांनी वसुली प्रक्रिया अधिक गतिमान करण्यावर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचा भर। T20 विश्वचषक स्पर्धा भारतात 8 मार्चपासून सुरू। 15 मार्च रोजी भारताचा पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध नागपूर इथे तर 19 मार्च रोजी धरमशाला इथे होणार भारत-पाक सामना। भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना हिचं जागतिक सुपर सिरीज फायनल स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात। भारताचा के श्रीकांत आधीच पराभूत झाल्यानं भारताचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात। भारतीय सायकलपटू डेबोरा हेराल्ड जागतिक मानांकनात 4थ्या स्थानावर।